आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। बोरगावात विराट हिंदू संमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न। बोरगाव सकल हिंदू समाज व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचं भव्य आयोजन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध ठिकाणी हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात येत असून त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दिनांक 14 मे 2026 रोजी बोरगाव येथे सकल हिंदू समाज व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं हिंदू संमेलन भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। सीमा भागातील बोरगाव येथे प्रथमच अशा प्रकारचे विराट हिंदू संमेलन आयोजित करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी गावातील विविध हिंदू समाज बांधवांच्या सहभागातून संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, संत रोहिदास महाराज, महर्षी वाल्मिकी ऋषी, महात्मा बसवेश्वर, प्रभू श्री रामचंद्र तसेच विविध समाज सुधारक व देवी देवतांच्या प्रतिमांची आकर्षक रोषणाईसह मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशे, हलकी, लेझिम, दानपट्टा, बँजो, भजनी मंडळाच्या गजरात संपूर्ण बोरगाव भगवेमय झालं होतं। यानंतर गावचावडी परिसरात मुख्य संमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी स्वराज्याचे धाकले मालक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी जैन मुनी आचार्य श्री 108 कुलरत्न भूषण महाराज, हंसनाळ मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री महिषानंद महाराज, कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री तथा निपाणीच्या विद्यमान आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब शंकर जोल्ले, इचलकरंजी शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख भगत रामजी छाबडा, मैत्रीताई गोडसे, राजशेखर हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते। सकल हिंदू समाज व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं सर्व मान्यवरांचा शॉल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी आचार्य श्री 108 कुलरत्न भूषण महाराज, महिषानंद महाराज यांनी हिंदू समाजात एकीचं बळ निर्माण होणं ही काळाची गरज असल्याचं सांगत समाज बांधवांना आशीर्वचन दिले। मैत्रीताई गोडसे यांनी हिंदू समाज आणि स्त्री समस्या या विषयावर मार्गदर्शन करताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी समाजाने पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त केली। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इचलकरंजी शहर प्रमुख भगत रामजी छाबडा म्हणाले की हिंदू समाजाला प्राचीन संस्कृतीची मोठी परंपरा लाभली आहे। समाज संघटन व राष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या 100 वर्षापासून सातत्याने कार्यरत असून देशहितासाठी कार्य करणारी ही एकमेव संघटना आहे। संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, संस्कार आणि सामाजिक एकात्मता जपण्याचं कार्य सुरू आहे। सीमा भागातील बोरगाव येथे आयोजित या हिंदू संमेलनामुळे हिंदू समाजाला नवी दिशा मिळण्याची भावना भगत रामजी छाबडा यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमास हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री MP पाटील, संचालक शरद जंगटे, जयकुमार खोत, श्रीकांत बनणे, सुहास घुगे, भरत नसलापुरे, राजू भदरगडे, अजित तिरदाळे, बाळासाहेब उरणकर, शिवाजी कदम, बबन रेंदाळे यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते व हजारो हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं स्वागत बोरगाव येथील आचार्य श्री 108 शांतीसागर कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष व नगरसेवक शरद जंगटे यांनी केलं, तर प्रास्ताविक शैलेंद्र दाणे यांनी केलं। आभार प्रदर्शन RSS प्रमुख सुनील सुतार यांनी मांडले। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। सोन्याचा पात्र शेणीचा दूध टिकू शकते हे पर्यंत आई बाबा जिवंत आहे तोपर्यंत मी संसार सोडणार नाही, त्यांची सेवा करणार, त्यांच्या समाधी झाल्यानंतर मी माझ्या आत्माचं कल्याण करून येणार। असा या दिनात किती संकट येऊ दे पण आई बाबाचा मी सेवा करणार, आई बाबाला वृद्धाश्रमला पाठवणार नाही। किती मुलं हात होतं बाकी श्रावक मुलं तुमच्या आई बाबाला आम्ही वृद्धाश्रमला पाठवणार नाही म्हणणार। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।